प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। मात्र इथे देखील भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं। तर नंदुरबार मधील ही अपडेट आहे। नंदुरबार मध्ये भाजपचा वर्चस्व पाहायला मिळतंय। नंदुरबार मध्ये भाजपने एकूण 25 ग्रामपंचायतींवर विजय मिळवलाय, तर शिंदे गटाने देखील एकूण 9 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवलाय। नंदुरबार तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदे गट अशी चुरस पाहायला मिळाली आहे। आपल्या सोबत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आहे। आपण यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगणार, भाजपची मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीवर सत्ता येताना दिसत आहे? एकंदरीत जनतेचा भाजपवर विश्वास आहे, कारण ज्या पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी विविध प्रकारच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांना ज्याची गरज होती ते त्यांनी दिल्यामुळे या ठिकाणी लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या प्रती ते त्यांनी मत प्रकट केलेले आहे। कारण की आपण बघितलं असेल, आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपुरवठा योजना या भागात करतो आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते करतो आहेत, त्याचबरोबर या भागामध्ये उज्ज्वला योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवली, विजेचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सोडवले आणि आता शेतकऱ्यांचे प्रश्नही आपण त्या दिशेने सोडवतो आहे। त्यामुळे लोकांना असं वाटतंय की एकमेव हा भाजप पक्ष आहे, तोच काय करू शकेल। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचे ग्रामपंचायती या राज्यामध्ये येताना दिसत आहेत। सर, पण आपल्यावरती आरोप केला जात होता भाजपावरती की जे थेट जनतेतून हा सरपंच निवडला जाणार आहे, ही चुकीची पद्धत आहे। जसं मुख्यमंत्री असतील किंवा अनेक नेते असतील यांना देखील जनतेतून निवडलं गेलं पाहिजे, याकडे आपण कसं बघता? हे बघा, जनतेमधून सरपंच निवडा किंवा निवडणूक घेऊन त्या सदस्यांमधून निवडा, कुठल्याही पद्धतीने घेतलं तरी आपण या भागामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिथलाही निकाल आपण पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया।